हे आज मी हनुमान जयंतीच्या प्रसादासाठी फुटाणे बनवले। चला तर मग बघूया, रेसिपीला सुरुवात करूया। कसं बनवायचं ते। किती छान झालेत बघा, मस्त एकच नंबर। बघू शकता तुम्ही। इकतचे पण फिक्के पडतील ह्याच्या समोर। असे झाले घरच्या घरी। दुसरं आपण काय वापरलं नाही, काय नाही। आपले साधे हरभरे आहेत ते, तसले हरभरे पण नाही आहेत। हे बघा, मस्त असं खारे फुटाणे बनवण्यासाठी स्वच्छ धुवून मी हरभरे पाण्यातनं काढले। काढून हो का असं पंख्याच्या हवेला वाळत घातलंय। एकच नंबर खारे फुटाणे होतात आपले। तुम्ही मीठ टाकून पण भाजू शकता, वाळू टाकून पण भाजू शकता। अगदी बाजारात जसे मिळतात तशी एकच नंबर होते फुटाणे। हरभऱ्यामध्ये दोन क्वालिटी असते, ती बारीक राहते ना ते नाही घ्यायचं, थोडंसं जाडसर असते ना ते हरभरा घ्यायचं। त्याच्यामुळं आपलं चांगलं फुटाणा फुलतं बी, आणि जसं इकतचं भेटतं तसं एकच नंबर आपले फुटाणे होतात घरच्या घरी। 10 मिनटं मी पंख्याच्या हव्याखाली ठेवले होते। पाणी सगळं सुकले, मस्त असे आपले हरभरे झालेत। आता हे बघा, बघू शकता तुम्ही। आता आपली कढई पण तापत ठेवली, गरम झाल्या कढई। हे बघा, मीठ टाकून घेते मी कढईमध्ये। हे बघा, मीठ कमी होतं म्हणून मी दुसरं मीठ टाकले। हे मीठ काळं कसं म्हणसाल तुम्ही, मी अगोदर दुसरं काय काय केलेलं मीठ आहे हे कमी आहे म्हणून त्याच्यामध्ये हे दुसरं मी मिक्स करून घेतलं मीठ। चांगलं मिठाला गरम करायचं आपण, व्यवस्थित फिरवून। चांगलं मीठ गरम झालं पाहिजे, म्हणजे आपले चणे फुटतात। हे बघा, आता आपलं मीठ चांगलं गरम झाले। हे असे थोडे थोडे आपण टाकून घ्यायचे, जास्त टाकायचं नाही। जास्त टाकलं तर ना फुलत नाहीत ते। असं थोडे थोडे टाकून हलवून घ्यायचं त्याला चांगलं व्यवस्थित। हे बघा कसे फुलतायत आपले हरभरे। हे बघा, मस्त एकच नंबर, जसं इकतचं आणतात त्याप्रमाणे। आता काढून घेऊया आपण साईडला। हे आपले झालेत आता। इकतचे पण फिक्के पडतील ह्याच्या समोर। असे झाले घरच्या घरी।